दिशेने तिथे गोलंदाज सज्ज आहे. पहिलाच बॉल बिगिड करण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शंकर याच्या बॅट मधून एका फ्लातून स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल शॉट अँड पुल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं खातं ओपन होतंय 6 या धावसंख्येने. भव्य स्वागत केलं जाते प्रतीकचं. P1चं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंड वरती शंकर. आणखीन एक बिग हिट करायची होती परंतु मात्र जकडून ठेवलं जात आहे. एक धाव या ठिकाणी भेटतीये डिक्लेअरच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. एका बाजूला संघ आहे आहिर NKCC, दुसऱ्या बाजूला संघ सोनाट 11. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. स्टार्ट मात्र चांगली झाली आहे. P1चं पहिले षटक. फलंदाज या ठिकाणी सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती शंकर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राजेश. एक साइडला खोदून मारण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. संघाची धावसंख्या 8. या ठिकाणी हवेत आहे चेंडू. नोमॅन्स लँड मध्ये नक्कीच ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल गेटला थ्रो केला जातोय परंतु थोडासा ताळमेळ नाहीये. मोठ्या विकेटचं परिवर्तन झालं असतं परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग. प्रतीक सकपाळ डाव करूया. आताचा गोलंदाज सज्ज आहे. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समारा. स्ट्राइक एंड वरती राजेश. लॉफ्ट केलं जातंय. पाहावं लागेल कितपत जातोय चेंडू. ट्रॅव्हल होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक डिक्लेअर भेटली जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 1 to go चा इशारा येतोय. P1चं पहिले षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आणि 1 to go चा इशारा येतोय. लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पहिले 3 षटकं ही कंपल्सरी 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज चौथ्या षटकासाठी तुमचा एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये दाखल केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या ठिकाणी पाहावं लागतंय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू बाकी असेल या P1च्या षटकामध्ये. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा पंच या ठिकाणी आम्हाला सूचित करतात. इट्स अ व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा इशारा येतोय. नक्कीच वेल क्वालिफाईड पंच सूर्यकांतजी आडाव यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. एक पंचांचं पॅनल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. लॉफ्ट केला जातोय. हवेमध्ये आहे चेंडू. उंची जास्त नव्हती. टिपला जातोय झेल. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. राजेश यांची खेळी संपुष्टात. 13 वरती पहिला धक्का लागला जातोय तोच म्हणजे आहिर या संघाला.
सेकंड ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड ओव्हरचा शुभारंभ. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं. येस, व्हाईट बॉल या ठिकाणी आम्हाला सूचित केले जाते. अवे फ्रॉम दी व्हाईट स्टिक जास्ती होता, अवे फ्रॉम दी बॉडी जास्ती होता. संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. 13 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. 14 धावा. सचिन सकपाळ गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी लॉफ्ट केलं जाते. नक्कीच पाहावं लागेल. पंचांचा इशारा. बिग हिट केला जातोय नक्की चेंडूला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. सचिन कदम गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. फिल्डिंग अटॅकिंग जर का पाहायचं झालं तर नक्कीच अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. एकेरी धावांनी फक्त स्कोअर कार्ड चालू राहतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्या जात आहेत. सिद्धेश सकपाळ यांनी जर का 3 चेंडूंमध्ये 3 षटकार टोलावले तर तेजस भोसले यांच्या मार्फत त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आपण याची नोंद घ्यायची. सिद्धेश सकपाळ एक आक्रमक फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू डिक्लेअर होतोय डी झोन मध्ये. या ठिकाणी आता मात्र पाहावं लागेल. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय सचिन कदम यांच्या गोलंदाजीवरती आणि माघारी परतावं लागते. तेच म्हणजे शंकर यांना. वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच फलंदाजाला बीट केलं जात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायचं झालं चांगली गोलंदाजी हाताळली. 17 धावा स्कोअर कार्ड वरती लागला जात आहेत. 2 विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल सचिन कदम यांचा या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये बाकी आहेत. सचिन कदम खरंच चांगली गोलंदाजी केली. 3 धावा खर्ची केल्यात. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. एक संयमी क्रिकेट पाहायला मिळते. लॉफ्ट केले जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज माघारी परततोय. मंगेश 1-2 गोचा इशारा येईल आणि नक्कीच
हॅट्रिकसाठी या ठिकाणी हॅट्रिकच्या दरवाजामध्ये सचिन कदम यांना आपण पाहतोय. पहिला विकेट त्रिफळाची, दुसरा विकेट कॅच आउट, तिसरा विकेट या ठिकाणी आपल्या नावी करून या स्पर्धा मालिकेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावी करतील का पाहावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल. ऑन अ हॅट्रिक बॉल सचिन कदम यांना आपण पाहतोय, सज्ज आहेत. लॉफ्ट केलं जाते क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी हॅट्रिकची नामी संधी. दरवाजा ओपन होता, फक्त आतमध्ये जायचं होतं परंतु नशिबाला ते मान्य नव्हतं. चांगला झेल त्या ठिकाणी घेऊ शकले असते. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु मिस फील्ड पाहायला मिळाली. हरकत नाहीये. 2 षटकाखेरीज संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 balls remaining, 18 runs on the scoreboard, loss of the 3 wickets. एका बाजूला विचार केला आहिर अँड केसीसी, दुसऱ्या बाजूला विचार केला सोनाट 11. 12 चेंडूंमध्ये आक्रमण करावं लागेल. सिंगल डबलने फक्त तुमचं स्कोर कार्ड रोटेट होते. धावांचा उच्चांक गाठायचा असेल, प्रतिस्पर्धी संघाला जर का चांगला टार्गेट द्यायचा असेल तर आता मात्र थोडी चांगली फटकेबाजी करावी लागेल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. षटक क्रमांक 3 करण या ठिकाणी सज्ज होतील. एक युवा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती विशाल, नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धेश सकपाळ. त्यांच्या बॅटिंगसाठी सगळे उत्सुकतेने या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांच्या 3 षटकारांना तेजस भोसले यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. लॉफ्ट केले जाते, हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक इझिली त्या ठिकाणी पोहोचेल. एक सिंगल घेतली जाते आणि स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धेश सकपाळ. बिग हिट करायचं होतं परंतु थोडंसं जकडून ठेवलंय करण यांनी. चांगली गोलंदाजी करणची म्हणावी लागेल. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, सोनाट या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू करण. या ठिकाणी शॉट अँड पुल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला टिपला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय आक्रमक फलंदाज सिद्धेश सकपाळ याचा खेळ. माघारी परतावा लागतंय. फटका चांगला होता परंतु ताकद तेवढी पाहिजे तेवढी नव्हती. इझी कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार त्या ठिकाणी तैनात होते मिड विकेटला. कोणतीही घाई केली नाही, आरामात इझी कॅच घेतली आहे आणि एक विकेट आपल्या संघाला त्यांनी घेऊन दिली. नवीन बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सतीश आणि विशाल ही जोडी मैदानात आहे. थोडीशी चांगली कामगिरी करायची आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, कारण स्कोर कार्डचा विचार केला तर 19 धावा आहेत. वेग 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 पाहायला मिळतोय आता मात्र करणच्या गोलंदाजीवरती. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. पुन्हा एकदा वेग 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 पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं करण याचं. तब्बल 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्ची गेली आहे. एक मोलाची विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा जकडून ठेवले पूर्णपणे सतीश यांना. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल करण यांची. 5-6 चेंडू हाताळलेत आणि 1 धाव फक्त खर्ची केली आहे.
संघाची धावसंख्या 19. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर विकेटचा मारा. लॉफ्ट करायचं होतं. सुरेशचा वेग या ठिकाणी बोलायला लागलाय पहिल्या चेंडूवरती. सुरेश नक्कीच एक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगले ऑलराऊंडर लाभलेले आहेत. त्यांची बॅटिंग परफॉर्मन्स, बॉलिंग परफॉर्मन्स वर्षानुवर्षे त्यांचा ग्राफ खूप चांगला आहे. लॉफ्ट करायचं होतं. हवेदाई चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी करत नाहीये. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 19, 5 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानाच्या आतमध्ये सुरेश त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. हो 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 हो, नक्कीच पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांमार्फत आणि फलंदाज या ठिकाणी आउट असतील. अमोल यांना माघारी परतावं लागते. डायरेक्ट हिट. एक ऑलराऊंडर म्हणून नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेश यांना व्हाईट बॉल होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू कॅरी करायला गेले आणि ॲक्शन रिप्लेमध्ये डायरेक्ट हिट. एका स्टंपला हिट करणं इतकं काही सोपं नसतं. ह्याच्यासाठी मेहनत करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते, टाईम टू टाईम स्टडी करावा लागतो क्रिकेटचा आणि तेच सुरेशकडे ती कॅपॅबिलिटी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी यांच्या बॅटमधून मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रथमेश येत आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा माघारी परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहिलं मिळते. ऋषी माघारी परतावा लागते. चांगला थ्रो फेकी म्हणावी लागेल प्रथमेश यांची. लॉंग ऑनला ते तैनात होते. एक सिंगल त्यांनी कॅरी करताना पाहिलं. फटकन बॉलिंग एंडच्या दिशेने थ्रो केला. सुरेश यांनी चांगला कॅच केला. विकेटचं परिवर्तन पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 21. शेवटचे 3 चेंडू. थोडंसं स्पीडअप करायचंय. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 22 यार्ड्स लाईव्ह टेनिस क्रिकेट.in माध्यमातून ही स्पर्धा मालिका प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते. फटका मारायचा होता परंतु सुरेशचा वेग बोलायला लागलेला या मैदानामध्ये. फलंदाजाला झकडून ठेवलंय सोनट 11च्या बॉलरनी. प्रत्येकाकडे वेग आहे, कला आहे, स्विंग आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. हवेत आहे चेंडू. प्रथमेश त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. 21 धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात.
4 षटका अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. म्हणजे विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे सोना डिलिव्हरी या संघाला. तर सोना डिलिव्हरी विनंती असेल लवकरच आपण आपली सलामीवीर जोडी खेळपट्टीवरती उपस्थित करा. आणि अहिर 11 संघ विनंती असेल आपणास की आपण आपली क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरितच खेळपट्टीवरती सजवून घ्यायचे. यानंतर होणारा विद्यमान सामना जर का लक्ष द्यायचं झालं तर या सामन्यातला जो संघ विजयी होईल तो संघ WCP वायणे या संघासोबत तो संघ फाईट करेल. थँक्यू सो मच. मी विनंती करेन आदरणीय अशी निलेश सोनकर साहेब यस स्पोर्ट्स पनवेलचे सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री शैलेश सोनकर साहेब आपण देखील या KSK क्रिकेट संघटनेचे सदस्य त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेला मालिकावीराची बॅट, सर्वोत्तम गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी एक आकर्षक टी शर्ट आणि मालिकावीरासाठी देखील एक आकर्षक टी शर्ट लाभले. यस स्पोर्ट्सचे सर्व श्री निलेशजी सोनकर साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. देवी काळेश्वरी चषक 2024च्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सचिन दादा हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. आणि निलेश दादा आणि सुदेश यांचे एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कारण यस स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून लालबाग असू द्या मुंबईमध्ये सातत्याने चांगलं काम केलं आहे सुदेश यांनी देखील. आणि आयरे वानवली गावची स्पर्धा आणि निलेश दादांचं सहकार्य नसेल असं होणारच नाही आहे. यस स्पोर्ट्सचे सर्व निलेश दादा सोनकर साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतो आहे. आयरे वानवलीकरांची आपुलकीची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतो आहे. मी विनंती करेन KSK क्रिकेट संघटनेचे सदस्य शैलेश दादा सोनकर साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. आपण देखील या सामन्यामध्ये लक्ष सेट केलं आहे 22 धावांचा टीम सोनाट. थँक्यू सो मच सर. टेक केअर, ऑल द बेस्ट. आणि थँक्यू सर आपलं देखील मनपूर्वक आभार. कारण ज्या प्रकारे त्यांनी मालिकावीरासाठी आपल्याला बॅट पुरस्कृत केले, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी यस स्पोर्ट्सचं एक चांगलं टी शर्ट. आज नगरसेवक चषक शिरवणीची स्पर्धा आणि यस स्पोर्ट्सचं सातत्याने प्रायोजकत्व लाभतं. आज फक्त ग्रामीण क्रिकेट नाही तर व्यावसायिक गटात देखील यश स्पोर्ट्सने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, कल्याण ग्रामीण, डोंबिवलीपर्यंत या यश स्पोर्ट्सचं नाव पोहोचलं आहे. आणि आज मराठी पाऊल पडतं पुढं असं म्हटलं जातं. आणि आपल्याच महाबळेश्वर तालुक्यातील सोनपार गावचे सुपुत्र ज्या प्रकारे व्यवसायामध्ये झेप घेत आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच माता तुळजाभवानी आपणास उदंड आणि यश मात्र घवघवीत यश देव हीच प्रार्थना करून सामन्याला होईल सुरुवात. लक्ष समोर सेट केलंय 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 22. प्रथमेश कदम आणि सुरेश सकपाळ पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम सोनाट 24 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत. आता हे आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये धावफलकाचा विचार केला तर कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. हा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लेनचा हाताळला जातोय. बॅटची कडा पंचांनी सांगितलंय यासाठीचा फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरेल. सुरेश सकपाळ यांना पडतावा लागेल 0 बाद. लक्ष जरूर छोटा आहे परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये कठीण केलं जाऊ शकतं. कारण कुठेतरी संध्याकाळ आता सूर्यदेव परतीच्या दिशेला जात असताना हवा मात्र वेळ होत चालली आहे. आणि ज्या प्रकारे आपण सध्या वातावरण पाहतो हिवाळीचे दिवस आणि नोव्हेंबरचा अगदी हा महिना परंतु कुठेतरी थंडी जाणवते आणि कमी धावा झाल्या त्याचं कारण म्हणावं लागेल. सुरेश सकपाळ बाद झाल्यानंतर क्रमांक 3 वर नवी बॅटर
ओमकार. बावीस धावांचं लक्ष समोर होतं. एक धाव जरूर आली आहे म्हणजे 23 मध्ये आता करायच्यात 21. पहिल्या चेंडूवर हाताळत असताना एक अवांतर धाव खर्च केली आणि गडी बाद केला. चांगलं क्रिकेट. टीम आयर संघ आता कुठेतरी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जाईल. एक एक धाव मात्र लढवली जाईल. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल टीम सोनाटला हे सांगत असताना कर्णधार आणि यष्टीरक्षक अकुट टप्पाचा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. या मातीचा सुगंध देत असताना या रामतनू माता कळंगणाचा सुगंध देत असताना हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विराज याने राज केलं या दोन चेंडूवर. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय. या सिमेंटच्या खेळपट्टीवर ज्या प्रकारे या रबर टेनिस बॉलला बाउन्स दिलाय. हा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लेनचा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना या सिंगलच्या जोरावर ओमकार यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विराज. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑन आहे आणि डीपला मिड विकेटला तैनात केला आहे एक क्षेत्ररक्षक. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावचीची संधी आहे. वेगाने धाव पूर्ण केली आहे. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूवर 3 धावा जरूर आल्यात परंतु धावांसाठी संघर्ष करत असताना टीम सोनाट. ओमकार 2 धावांवर खेळत असताना प्रथमेश कदम आपला पहिला चेंडू खेळतील. सोनाट गावचा एक उद्योन्मुख खेळाडू आहे. उगवता सितारा प्रथमेश कदम. प्रथमेश कदम खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि काय गोलंदाजी केलंय विराज यांनी या षटकामध्ये दुसऱ्या फलंदाजाला शून्यावर बाद केलंय. पहिल्या 5 चेंडूवर 3 धावा जरूर खर्च केल्यात परंतु 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत. कुठेतरी चुकी होते मी म्हणेन. सातत्याने कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता यायला पाहिजे आणि त्याचा अभाव पाहायला मिळाला. गोल्डन डकचा शिकार ठरलाय प्रथमेश कदम. इन ॲट नंबर 4 न्यू बॅटर सचिन कदम. आज मी खरंच आभारी असेन प्रणय आपलं देखील. प्रणय शिंदे ऑनलाईन स्कोरिंग करत असताना एन डी स्पोर्ट्स चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. अगदी प्रत्येक खेळाडूची नावं असतील आणि प्रत्येक सामन्याचं जे धावतं चित्र आमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचवलं आणि चांगली स्कोरिंग. ऑनलाईन स्कोरिंग करणं सोपं नसतं, सोपं केलं. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. आज शेवटच्या चेंडूवर अपील केले. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 3. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 19 धावा. मी विनंती करेन चंदू घाडगे साहेब आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हातलोट गावचे खेळाडू आहेत. चंदू घाडगे साहेब या. आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि लिजंड क्रिकेटर KSK महाबळेश्वरमधील म्हणून ज्यांना ओळखलं जातं मास्टर क्रिकेटर सुजितजी मोरे सर आपण देखील या. आपला देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 19 धावा आणि 18 मध्ये 19 करायच्या असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल हे पाहायचं आहे. अशोकदादा सकपाळ साहेब यांचे सुपुत्र निहाल रिसॉर्ट निहाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. 18 चेंडूमध्ये 19ची आवश्यकता. सचिन कदम आणि ओमकार आहेत खेळपट्टीवर आणि हा खेळ मात्र जर आपल्या संघाला जिंकून द्यायचा असेल तर खेळ तसा करावा लागेल. चला थोडंसं फास्ट खेळा कारण अजून एक सामना आहे आणि सध्या हिवाळीचे दिवस त्यामुळे अंधार लवकर पसरतो त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडूमध्ये 19ची गरज. टीम सोनाट. अमोल यांचा पहिलाच बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अमोल पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय.
पहिल्या षटकात ज्या प्रकारे विराज यांनी कामगिरी केली होती तशीच गोलंदाजी आता करावी लागेल. अमोल दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेत. दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे परंतु पंचांना अपीलमध्ये स्वारस्य नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव वाढवेल फलंदाजी करत असताना टीम सोनाट संघावर. कारण आता मात्र सामना तुम्हाला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. जरूर लो स्कोरिंग सामना आहे परंतु लो स्कोरिंग सामने देखील चांगले रंगतात आणि तेच आपण पाहिले. 2 चेंडू हाताळलेत अमोल यांनी. दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत. ओमकार ऑन स्ट्राईक. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र काहीतरी चुकी घडते. प्रत्येक चेंडूवर काहीतरी चुकी करत असताना ओमकार अँड टीम सोनाट. तुम्हाला अशा प्रकारे खेळून चालणार नाही आहे. जर विजय प्राप्त करायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल कारण तुम्ही विजय सहजासहजी प्राप्त करू शकत नाही आहे. विजयाची जर चव तुम्हाला चाकायची असेल तर खेळ चांगला करावा लागेल. आणि गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी केली अमोल यांनी पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावते. 3 धावा 15 चेंडूमध्ये 19ची गरज. 15 चेंडूमध्ये 19ची गरज आहे म्हणजेच कुठेतरी सामना फसलाय का असं म्हणता येणार नाही आहे कारण एक मोठा फटका सामना खुला होऊ शकतो. तो मोठा फटका खेळावा लागेल टीम सोनाटला. दोन्ही संघ मात्र लढत असताना आपण पाहतोय. 15मध्ये 19ची आवश्यकता. अमोल 3 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाही आहे अद्याप. 4था चेंडू. 4था चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड ऑन आहे. 30 वर्तुळाच्या आतमध्ये. धाव मात्र रोखू शकणार नाही आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. या टीम एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ झालाय. सचिन कदम एक उंच पुरे खेळाडू आहेत. मोठा फटका खेळावा लागेल. क्षेत्ररक्षण विखुरलं गेले. ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. 5व्या चेंडूवर विकेट करायचा प्रयत्न. पदराने त्याचा वापर केला जरूर परंतु यष्टीरक्षक आहेत. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. शंकर यांनी मात्र कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाजाला परतावा लागेल. मोठा धक्का टीम सोनाट. आता संघ अडचणीत असताना सचिन कदम यांनी देखील साथ सोडले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 4 धावा 3 गडी बाद. 13 चेंडूमध्ये 18ची गरज. धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी सातत्याने चुका करत असताना टीम सोनाट. आता या चुका तुमच्या संघाशी अंगलट येतील का हे पाहायचंय. 13मध्ये करायच्या 18 धावा. आणि चला विनंती असेल टीम सोनाट आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. आपली फलंदाजी आहे. आणि जे खेळाडू ऑफ साईडला खेळत आहेत बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर प्लीज मित्रांनो. जरा मॅच चालू आहे खेळू नका. अगदी त्या दिशेला सीमारेषा आहे. बाउंड्री लाईन आहे. जे खेळाडू गेटजवळ प्रॅक्टिस करत आहेत प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. नम्र विनंती असेल. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वेग आणि चेंडूवर आलेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेची किती महत्व आहे ते पहा. 2 षटकांची होते सांगता. 5 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. टीम सोनाट. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये विजयासाठी सोनाट संघाला ज्या प्रकारे विराज यांनी गोलंदाजी केली आणि ज्या प्रकारे अमोल यांनी गोलंदाजी केली. विराजने धावा खर्च केल्या अवघ्या 3 आणि अमोल यांनी धावा खर्च केल्या 2 म्हणजे या दोघांनी मिळून 5 धावा खर्च केल्यात. आणि आता 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही आणि भाकीत वर्तवणं हे चुकीचं लक्षण ठरतं. त्यामुळेच हा सामना संपलाय का तर नाही. दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे. जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र विजयाची दिशेने वाटचाल करेल. 12-17ची आवश्यकता. गोलंदाज बॉलर नेम विशाल. विशाल पाहिला चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा फटका
फसलाय शंकर, वेगाने चेंडूवर आलेत परंतु झेल अगदी हातातून निसटला जातोय. नाराज आहेत स्वतःवर कारण त्यांना माहीत आहे महत्त्वाचा झेल होता. अगदी टोपीला हात लावलाय परंतु एक धाव खर्च केले. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. हा तुम्ही रिप्ले पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शंकर चेंडूवर पोहोचले परंतु शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन मात्र कुठेतरी ढासळलं आणि चेंडू हातातून निसटला. एक धाव महत्वाची आहे. 11 चेंडूमध्ये 16ची गरज. 11 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता असताना हेलिकॉप्टर उडवलाय. गॅपमध्ये फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. फलंदाज ओमकारच्या बॅटमधून चौकार. आज आमच्यासोबत जोडलेत केस. त्यांना देखील समालोचनाची आवड आहे. चांगलं बोलतात, चांगलं अगदी ज्या प्रकारचं त्यांचं वक्तृत्व आहे. आज मात्र आमच्यासोबत जोडलेत किशोर सकपाळ. वेलकम सर, आपलं देखील स्वागत. त्यांची स्माईल पहा, अगदी गौतमी देखील प्रेमात पडेल अशी स्माईल. आणि त्यांच्या जर्सीवर केएस लिहिले. आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एका केएसने आपलं साम्राज्य निर्माण केले. चला मॅच उशिरा करू नका. 10 मध्ये 12ची गरज. 10 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता. खराब चेंडू, वाईट बॉलचा इशारा केला जातोय. कुठेतरी अचूक टप्प्यावर मारा करण्याची आवश्यकता आहे हे सांगताय शंकर यष्टांच्या मागून. परंतु गोलंदाज विशाल टप्पा चुकला आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुमचा टप्पा चुकतो तुमच्या संघाला मात्र त्याचं नुकसान सहन करावं लागतं. 10 चेंडूमध्ये 11ची गरज. आता सामना जवळपास दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तैनात, दूर राहिलेत. डीपला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 9 चेंडूमध्ये आता गरज आहे 10 धावांची. लो स्कोरिंग सामना नेहमीच रंगतदार पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज क्रुशियल. हाफ ट्रॅकर चेंडू, बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला, त्यांच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. इट्स अ ह्यूज हिट. देवी काळेश्वरी चषक मॅच खुली करणारा षटकार. रमेश काय फटका सजवलाय. हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. बॅडमिंटन फटका पाहायला मिळाला. वॉट अ शॉट. 6 धावेने सामना खुला झालाय. 8 चेंडूमध्ये 4ची गरज. 8 चेंडूमध्ये 4ची गरज असताना चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. बॅकवर्ड पॉईंटला चेंडूला दिशा दिली. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्यानंतर एखादा उद्योन्मुख खेळाडू जर हा सामना बघत असेल तर नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे. षटकारानंतर मात्र एक धाव घेतले. 1 to go. 7 मध्ये करायच्या 3 धावा. विशाल यांचं महागडं षटक. 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या. कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याची गरज होती परंतु ते नाही झालं. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळता त्यावेळेला चांगला खेळ करणं गरजेचं असतं आणि चांगला खेळ करावा लागतो. कारण तुम्ही तुमच्या संघासाठी, तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत असता. 7 चेंडूमध्ये 3ची आवश्यकता. चला टीम WCP वाळणे आपण देखील सज्ज राहा. यानंतर आपली मॅच आहे. WCP वाळणे टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 7 चेंडूमध्ये 3ची गरज. हा महत्त्वाचा चेंडू असेल. हा चेंडू निर्धाव हाताळला, हा चेंडूवर गडी बाद केला तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल आणि तेच पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. विशाल महागडं षटक जरूर हाताळलं परंतु शेवटचा चेंडू हाताळलाय निर्धाव आणि 6 मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज टीम सोनाट. 6 चेंडूमध्ये 3ची आवश्यकता या सामन्यामध्ये टीम सोनाट संघाला पाहायला मिळते आणि या 3 धावा रोखायच्या असतील तर तशी गोलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चमत्कार घडतात. जर तुम्ही या सामन्यामध्ये चमत्कार केलात तर संपूर्ण आईर संघ तुम्हाला नमस्कार करेल. 22 धावांचं जरूर छोटं लक्ष होतं परंतु ते कठीण करण्याचा प्रयत्न केला आणि आता कुठेतरी विशालांनी धावा खर्च केल्यानंतर अंतिम षटकासाठी गोलंदाज बॉलर नेम सतीश.
सतीश आलेत. 6 चेंडूमध्ये 3ची गरज. सामना संपला नाहीये. झुंज द्यावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कसे लढता हे खूप महत्त्वाचं असतं. जय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू, परंतु तुमचं लढणं हे खूप महत्त्वाचं असतं. 6 चेंडूमध्ये 3ची गरज. गोलंदाज सतीश. 6 चेंडूमध्ये 3ची गरज असताना आउटसाईड ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड बॉल. पंच सूर्यकांत अडव सरांचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव. 6 मध्ये आता 2 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव खर्च केले आणि कुठेतरी खराब गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण तुम्ही अशा प्रकारे या सामन्यामध्ये अशा चुका कराल असं अपेक्षित नसतं. कारण क्रिकेटचा खेळ 3 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, कारण 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखली गेले हे क्रिकेटने अनुभवलंय. गोंधळ टाकलेला चेंडू चॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे, परंतु कोणताही धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 धावेची आवश्यकता. धावसंख्या बरोबरीत आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. सामना बरोबरीत, धावसंख्या बरोबरीत झाली. 5 चेंडूमध्ये 1ची गरज. आता मात्र काय घडेल या सामन्यामध्ये. 5 चेंडूमध्ये 1 धाव रोखायची आहे आणि 1 धाव करायची आहे विजयासाठी टीम सोनाट. एका धावेची गरज असताना हा चेंडू हाताळला चांगला जरूर यष्टीरक्षकाने केले. चुकी आणि 1 धाव मात्र 22 स्वरूपात विजयाची आली आहे. अभिनंदन टीम सोनाट. वेल प्लेड.